हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टाइम सांगितलं तर सकाळचे 9 वाजलेले आहेत. सगळ्यांना शुभ सकाळ. तर इकडे बघू शकता सकाळचा नाश्ता बनत आहे. आज नाश्त्यामध्ये बनत आहेत मस्त असे क्रिस्पी क्रिस्पी डोसे. तर बटाट्याची भाजी आणि चटणी मी बनवून ठेवलेली आहे. आता बनत आहेत डोसे आणि मावशीला डोसे खायचे होते, म्हणजे मावशीच्या फरमाईशवर डोसे बनत आहेत. तर इकडे बघू शकता एकदम छान कडक क्रिस्पी डोसे जसं हॉटेलमध्ये भेटतात ना, तशाच प्रकारे डोसे बनून तयार होत आहेत. फक्त आपल्याला बेटर जे आहे ना, म्हणजे कुठलीही बघा तयारी छान झाली ना, त्याचा रिझल्ट पण छानच येतो. आणि जेव्हाही घरी असा नाश्ता बनतो ना, असं वाटतं की सगळेजण घरीच नाश्ता करावा. म्हणजे गरमागरम डोसे पॅनवरचे ताटामध्ये असले पाहिजे, छान क्रिस्पी क्रिस्पी खाण्यासाठी छान मजा येते. आणि इकडे बघू शकता लायटर वरी ठेवायला गेले आणि ते पडलेलं आहे बेटरमध्ये आणि पूर्ण याचा अभिषेक झालेला आहे. तर मला आता पाण्यात म्हणजे आता बेटरमध्ये पडलेलेच आहे तर धुवायचंच आहे. आणि धुल्यानंतर पाणी गेल्यामुळे लवकर चालत नाही ते, तर स्वच्छ धुवलं आणि मी उन्हाला ठेवलेली खिडकीमध्ये, म्हणजे पाणी हडकत राहील आणि नंतर ते पाणी हडकल्यानंतरच चालेल. कारण पाणी पडल्यामुळेच लायटर चालत नाही, पावसाळ्यात वगैरे लायटर चालत नाही, फक्त ओलावा जास्त असतो ना तेव्हा, त्यामुळेच. तर आता हे उन्हाला छान हडकत राहील. तर इकडे मी सगळे डोसे बनवत आहेत, कारण घरी खाणार कोणी नाही, सगळ्यांना टिफिनला द्यायचं असतं मला. फक्त खाणार आहेत मावशी आणि बाबा. आणि बाबांसाठी असे डोसे जमणार नाहीयेत कारण दाताचा प्रॉब्लेम, तर त्यांच्यासाठी थोडासा जाड डोसा मला बनवायचा आहे. तर बाबांचं इकडे आवरतच आहे, मावशीचं आवरलेले, आंघोळ वगैरे झालेली आहे सगळ्यांची. तर इकडे सगळ्यांसाठीच नाश्ता बनलेला आहे. आता टिफिन पण भरून देते यांच्यासाठी आणि मावशीला आणि बाबांना. अगोदर मी तर गरमागरम डोसे बनवून देते आणि संग संग पाणी पण भरते. असं नाही की किचनमध्ये एकच काम चालत असतं, संग संग खूप सारी छोटी छोटी कामं होत असतात, म्हणजे विचार करण्याची गरज नाहीये. इकडे बाकीचे डोसे बनवले आणि बाबांसाठी 2 डोसे मी थोडीशी जाड बनवले. तिकडे बघू शकता एकदम छान जाळीदार असे डोसे बनवून तयार झालेले आहेत. तर इकडे डोसा मी जास्त कडक केलेला नाही, कारण बाबांना खाता येणार नाहीये. थोडंसं मी सेकल्यानंतर पलटलेलं आहे, परत सेकून घेतलं आणि परत 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 काय म्हणतात पलटलं. तर इकडे बघू शकता एकदम मस्त असे डोसे बनून तयार होत आहेत. बाबांसाठी एकदम क्रिस्पी नाही बनला, पण नरम बनलेले, पण खूप छान बनलेले आहे. आपण जाळीदार असेच 2 डोसे मी सेम बनवून घेतलेले आहेत, कारण आज दुपारी बनणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक, म्हणजे आज धोंडे बनणार आहेत. तसं तर आता धोंड्याचा महिना संपलेला आहे, आज लास्ट दिवस आहे, शनिवार आहे, याच्यावर शनिवार आहे, उद्या अमावस्या आहे. तर आज लास्ट दिवस आहे आणि पाहुणे पण येणार आहेत. त्यांना सांगितलेले की म्हणजे कालच मला धोंडे बनवायचे होते त्यांच्यासाठी. मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केले की रामचे मम्मी पप्पा आलेले होते, म्हणून मी त्यांच्यासाठी कालच मला धोंडे बनवायचे होते. पण त्या माहेरी जात होते आणि म्हणत होत्या की ताई मी माहेरी जाऊन येते आणि उद्या तुम्ही धोंडे बनवून ठेवा, म्हणजे उद्या दुपारी येईन तुमच्याकडे. तर ठीक आहे म्हटलं, म्हणून मला आज दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक बनायचा आहे. सकाळी नाश्त्याला डोसे बनत आहेत, त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक. आज दिवसभर अशीच घाई असणार आहे स्वयंपाकाची. वेगळे टिफिन भरलेले, यांच्यासाठी भाजी चटणी आणि डोसे मी पेपरमध्ये रॅप करून दिलेले आहेत, म्हणजे थोडा वेळ तरी क्रिस्पी बनवून राहतील. कारण असं नाही की गेल्यानंतर पटकन नाश्ता करायला बसतात, कामं कशी असतात त्यांची. तर असं इकडे बाबांचा आवरलेला आहे. तर आता मावशीला आणि बाबाला पण मी नाश्ता देते आणि यानंतर सगळी म्हणजे भांडी खूप जास्त झालेली, तर अगोदर मी सगळी भांडी घासून घेते, कपडे धुवून घेते आणि जी माझी रेग्युलर कामं आहेत ती आवरून घेते. मग त्यानंतरच मला डाळ घालायची आहे पुरणासाठी. तर इकडं मावशीला अगोदर देते आणि शेजाऱ्यांच्या घरी पण मी देऊन आले. जेव्हाही असा नाश्ता बनतो ना, तर शेजाऱ्यांच्या घरी देऊनच आम्ही खात असतो. तर इकडे मावशीसाठी आणि बाबांसाठी पण मी नाश्त्याची ताटली तयार केलेली आहे, पण चटणी संपलेली आहे. मी जास्त नाही बनवली, कारण मी खात नाही चटणी, यामध्ये नारळ असताना त्यामुळे. तर इकडे फक्त बाबांसाठी मावशीसाठी झालेली आहे आणि बरोबर झाली. बटाट्याची भाजी मात्र मी जास्त बनवली, डोसा आणि बटाट्याची भाजी मी खायला घेणार आहे. आणि नवीन पॅन आहे ना, त्यामुळे अजिबात डोसा चिटकायचं कसं टेन्शन नाही, अजिबात चिटकत नाही. खूप छान आणि क्रिस्पी डोसे बनून तयार होत आहे. इकडं डोसे मी आणखीन 2-4 बनवलेले आहेत आणि इकडे बाबांसाठी मावशीसाठी नाश्ता दिलेला आहे. तर दोघांचा नाश्ता होत आहे. थोडंसं लवकर मला सगळी कामं आवरायची होती, घाई खूप होती, टेन्शन आलेलं होतं की कधी एकदाच मी करेन. म्हणजे आणखी मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, असं नाही की आता हे झाल्यानंतर झालं. जे रेग्युलर कामं ती आवरायची, पण पाहुणे येणार आहेत, पाहुण्यांचा पाहुणचार, परत पुरणपोळीचा स्वयंपाक, खूप घाई आहे. तर इकडं खूप सारी भांडी झालेली, तर भांडी मी नंतर क्लीन करणार आहे. अगोदर मी कुकरला डाळ लावते, किचनवरती थोडासा पसारा झाला. दूधही मी आणखीन गरम करायला ठेवलेलं नाही, दूध तसं तर लवकरच घेऊन आलेली होते हे, पण घाई इतकी आहे की आज जी कामं दररोजची होतात तशी झालेलीच नाही, थोडीशी धावपळ जास्त झाली. जेव्हाही एक्स्ट्रा कामं असतात ना, त्यावेळेस असाच गोंधळ असतो. तर असं इकडं मी डाळ घेतलेली आहे, थोडीशी डाळ मी कवरमध्ये काढून ठेवलेली होती आणि थोडीशी डाळ मी डब्यातली घेतलेली आहे, म्हणजे 2 गिलास चणा डाळ घेतलेली आहे मी. छोट्या गिलासानं डाळ स्वच्छ धुवली, डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि डाळ कुकरला लावलेली आहे.
4 शिट्या होईपर्यंत, म्हणजे 4 शिट्याला डाळ एकदम परफेक्ट शिजली जाते. आणि आता मी संग भरडा पण दळून घेत आहे, म्हणजे लाईट गेली की ही कामं राहून जातात. तो खोबरा अगोदर छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला काढून घेतलेला आहे, म्हणजे आमटीसाठी. संग इकडे सगळी तयारी करत आहे. भांडी तरी खूप जास्त झाली, तर अगोदर सगळी भांडी घासून घ्यायची आहेत मला. पण लाईट गेल्यानंतर ही पण कामं राहून जातात, म्हणून मी इकडं सगळं वाटण्याचं काम करत आहे. भरडा पण इकडं मी दळून घेतलेला आहे मिक्सरला, खोबरं वाटून घेतलेलं आहे, लसूण सोलून ठेवलेलं आहे फक्त, म्हणजे संग आमटीची पण तयारी करत आहे मी. तर एक वेळा मी बघत आहे की डाळ शिजली की नाही. तर हवा काढत आहे पूर्ण कुकरची, आणि इकडे तांदूळ पण घेतले, आणि जोपर्यंत डाळ शिजत होती तोपर्यंत सगळी भांडी घासून घेतली. आज खूप जास्त भांडी झाली होते, एक टोपलं भरलं आणि परत खाली झाली होती तितकी भांडी. जेव्हा डोसा, इडली असा काही नाश्ता बनतो ना, त्यावेळेस भांडी मात्र खूप जास्त होतात, बेहिशोब भांडे होतात. इकडे डाळ छान शिजलेली आहे, पण कुकर असा आहे ना, त्यामुळे याच्यामधलं कट काढता येत नाही मला. मग मी काय केलं, डाळ पातेल्यात काढलेली आहे. तसं तर मी 2च गिलास डाळ घेतलेली होती, शिजून 4 गिलास झालेली आहे. बघू शकता, घरची डाळ आहे ना, शिजून थोडीशी जास्तच होते. तर पातेलं भरतच आलेलं आहे. त्या कुकरमध्ये मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे. तसं तर कुकर पण गरम आहे, त्यामुळे पाणी आणखीनच गरम झालं. इकडं कुकर धुवून डाळीतलं पाणी, म्हणजे हे सगळं पाणी मी डाळीत टाकलेलं आहे. आणि आता एक उकळी काढून घेऊया, आणि याच्यामधलं कट पूर्णपणे काढायचं आहे. आणि जी ही गूळ साखर टाकायची आहे ते नंतर टाकूया. आता याच कुकरमध्ये मी भात बनत ठेवते. तर तांदूळ मी 2-3 पाणी धुवून घेतले, तांदळाच्या डबल पाणी टाकले, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, आणि भात बनत ठेवूया. संग म्हणजे ज्या दिवशी लेट होतो, आणि तसं तर मी लेटच सुरुवात केली, म्हणजे 11 वाजले होते मला डाळ घालण्यासाठी, आणि 12-12:30 वाजेपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करून घेतलेला होता. म्हणजे करण्या अगोदर खूप विचार करतो की कधी होणार, पण एक वेळा सुरुवात झाली ना, सगळी कामं आपली सुरळीत होतात, कमी वेळात होतात. तर देवपूजा करून घेतलेली आहे, आणि एकीकडे डाळ ठेवलेली आहे, एकीकडे भात ठेवलेला आहे. दोन्ही बर्नर आता बिझी आहेत. आता मी नाश्ता करून घेते. तर देवपूजा झाली अगोदर, आता पोटपूजा करूया. तर इकडे डोसा आणि बटाट्याची भाजी घेतलेली आहे. मावशीचा नाश्ता लवकरच झाला, मावशी टीव्ही बघत बसले निवांत, आणि मी इकडं नाश्ता करत आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण नाश्ता करायला. तसं तर आता डोसा थंड झालेला आहे, कारण मी सकाळी बनवलेला होता. कधी गरम भेटतं ना, आपल्याला कधीच भेटत नाही, आपली धावपळ असते दिवसभर. बाकीच्या नंतर करून देतो, पण स्वतःसाठीच होत नाही. कपडे आज मी मशीनला लावलेले होते, तर कपडे धुवून झालेले. टाइम बघू शकता तुम्ही, 11 वाजले, 11-11:15 वाजलेले आहेत. आता कपडे उन्हाला टाकून आलेले आहे, आणि इकडे गूळ खिसून घेऊया. आता गूळ काढून ठेवले, आता खिसण्यामध्ये लेट खूप होणार होता, म्हणून मी काय केलं, गूळ ना थोडंसं वाटून घेतलं, म्हणजे फोडून घेतलेलं आहे, आणि हा गूळ मी डाळीत टाकलेला आहे, म्हणजे शिजल्यानंतर गूळ पूर्णपणे मेल्ट होतो. अगोदर तर डाळीमधलं कट काढून घेऊया आमटीसाठी. तर इकडं पूर्णपणे मी ताट लावून कट काढून घेतलेला आहे, आणि जे थोडंफार यामध्ये पाणी राहिलेलं होतं ना, ते आटून जाण्यासाठी मी गॅस ऑन करून ठेवले थोडा वेळ. तोपर्यंत गूळ फोडून घेऊया. गूळ आणि थोडीशी साखर टाकून मी पुरण तयार करते. खूप छान आणि टेस्टी पुरण बनवून तयार होतं. इथे पाणी कशात टाकलेले आहे, तर लसूण वाटलेलं जे खलबत्ता आहे ना छोटा, त्याला लसूण खूप सारं चिटकलेलं होतं, तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे थोडंसं भिजत राहील, ते नंतर क्लीन करायला आपल्याला सोपं जात. तर इकडे बघू शकता, गूळ पूर्णपणे फोडून घेतलेला आहे, आणि थोडासा गूळ मी डब्यात काढून ठेवला. इतका गूळ लागणार नव्हता, फक्त 2 गिलास मी डाळ टाकली, त्या हिशोबाने गूळ काढून घेतलेला आहे, आणि थोडीशी साखर पण टाकते मी. तर पुरणपोळीचा स्वयंपाक कशा पद्धतीने केला सगळे याच व्हिडिओ दाखवून, तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाइड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा पुरणपोळीचा स्वयंपाक कसा बनला. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. आजकाल तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही आहे, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर गूळ आणि साखर टाकून पुरण ज्याने शिजवून घेत आहे मी, आणि तोपर्यंत भरडा पण इकडे मी मिक्स करून शिजत ठेवते. लसूण पण ठेचून घेतला, म्हणजे संग आमटीची तयारी होत आहे. सगळी कामं संग केली ना, खूप लवकर होतात, नाहीतर एक एक काम करत बसलो ना आपण, खूप लेट होतो. मग नंतर कंठाळा पण तसाच येतो, त्यामुळे लागोपाठ कामं करायची आहे. तर इकडे माझा हात, म्हणजे दोन्हीकडे हात चालू आहे. इकडे पुरण पण मी घोटून घेत आहे, आणि संग भरडा पण मळून घेतला सगळे मसाले टाकून, आणि इकडे पाणी गरम करायला ठेवला. पाण्याला एक उकळीचा वेट करूया, तोपर्यंत मी भरड्याचे मुटके करून घेतले. हे मुटके उकळत्या पाण्यात टाकायचे आहे, त्यानंतर फोडून घेऊन फोडणी द्यायची. एकदम मस्त असा भरडा बनून तयार होतो. मी जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक करते, भरडा बनवते आणि शेअर पण करत असते, म्हणजे खूप जणांच्या घरी भरडा बनत नसेल असं मला वाटतं. तर चला, तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.